हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण इथे बाही कट करणार आहोत. तर ती बाही पेपरवरती कशी कट करायची ती मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने मी इथे पेपर घेतला आहे आणि पेपर हा डबल फोल्ड करून ठेवला आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे 5 इंचाची बाही कट करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली बाही ही 4 इंचाची तयार होणार आहे. तर आपण बाही कट करताना 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन त्यामध्ये मिळवत असतो. तर अशा पद्धतीने आपण इथे 5 वरती एक टिक मार्क करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण ज्या बाजूने पेपरची बंद बाजू आहे त्या बाजूने 5 इंचावरती टिक मार्क करून घेतले आहे आणि पट्टीने आपण एक सरळ लाईन मारून घेणार आहोत. तर मग अशा पद्धतीने आपला मोंडा हा 7.5 इंच आहे. म्हणजे आपण जी शोल्डरपाशी बाही जोडतो आणि फिटिंगपाशी जी आपली फिटिंग येते त्या बाजूचा पूर्ण हा दंडघेर हा 7.5 आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे 7.5 वरती लाईन आखून घेतली आहे आणि आपण त्याची कॅप हाईट ही 2.5 इंच देणार आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे सुरुवातीला 1.5 इंचावरती एक टिक मार्क करून घेतली आहे आणि अशा पद्धतीने 7.5 वरती तिरकी एक टिक मार्क करून घेतली आहे. तर अशा पद्धतीने आपण बाहीला इथे व्यवस्थित असा आकार देऊन घेणार आहोत. तर आपण या 1.5 इंच आणि आपला जो 7.5 इंचाचा मार्किंग केलेली आहे त्याचा आपण मध्य काढून घेणार आहोत आणि त्या मध्यातून आपण 1.5 इंचावरती आकार देऊन घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असा बाहीचा आकार देऊन घेणार आहोत. तर आपला दंडघेर हा 6 इंच आहे. तर आपण त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन मिळवणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण इथे 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन मिळवणार आहे. तर वरच्या बाजूने पण 2 इंच मार्किंग करून घेतले आहे. तर अशा पद्धतीने आपण बाहीला व्यवस्थित असा आकार देऊन घेतला आहे. तर त्यानंतर आपण दंडघेर आणि मोंढा याचा व्यवस्थित असा आकार देऊन घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली इथे व्यवस्थित अशी बाहीची मार्किंग झाली आहे. तर अशा पद्धतीने बाही कट केली की आपली बाही एकदम व्यवस्थित येत असते. तर त्यानंतर आपण लगेच इथे बाही कट करून घेणार आहोत. तर आपण बाही कट करत असताना ज्या बाजूने आपला दंडघेर आहे त्या बाजूने बाही कट करत असतो. तर अशा पद्धतीने बाही कट करण्याची ही खूप सोपी पद्धत आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे बाही ही बाहेरच्या बाजूने कट करून घेतली आहे आणि आपला जिथे सेंटर आहे सेंटरवरती पण आपण एक कट देऊन घेतला आहे. तर अशा पद्धतीने कट देऊन घेतला की आपल्याला बाही जोडायला एकदम सोपी पडते. तर अशा पद्धतीने आपल्या बाहीचा सेंटरवरती पण आपण कट देऊन घेतला आहे. तर आपण लगेच पुढच्या आकार कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली बाही ही व्यवस्थित कट करून झाली आहे. तर ही आपल्या बाहीचा फ्रंट बाजू आहे
आणि ह्यो आपला बाहीचा बॅक बाजू आहे। तर अशा पद्धतीने आपण बाही ही एकदम सोप्या पद्धतीने कट करत असतो। तर ही बाही कट करण्याची एकदम सोपी पद्धत आहे।